पावसाचे कपडे वाळतच नाही, मग आता ते वाळवायचे कसे म्हणून हा केलेला जुगाड तुम्हाला नक्की आवडेल. नमस्कार मंडळी, आता छानपैकी पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाचा जेवढा आपण आनंद घेतो तेवढंच घरामध्ये बायकांची सर्कस चालू असते. ह्या दोरीवरचे कपडे काढ, त्या दोरीवर घाल, त्या दोरीवरून काढ, ह्या दोरीवर घाल. म्हणजेच पावसाळ्यात जे कपडे वाळत नाही ना, त्याचं सोल्युशन आज मी तुमच्यापर्यंत घेऊन आलेलं आहे. अगदी साधा आणि सोपं आहे, खूप झिरो बजेटचा आहे आणि हा असा जुगाड आहे ना की तो तुम्ही कधीही काढून ठेवू शकतात आणि कधीही वापरू शकतात. म्हणजेच तुम्ही हॉलमध्ये लावू शकतात किंवा बेडरूममध्ये किंवा कुठेही ते नेऊ शकतात. तर काय आहे जुगाड आजच्या व्हिडिओमध्ये पहा. आणि त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 8 प्रकारच्या आयडियाज सांगितले आहे ज्याने तुमचे कपडे खूप जास्त मेहनत न करता छान सुकतील आणि त्यांना घाण वाससुद्धा येणार नाही. म्हणजे ओलाव्याचा जो वास येतो ना तो येणार नाही. तर काय आहे आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण पहा, व्हिडिओ स्किप करू नका, मग तुम्हाला आयडिया कशी कळेल. तर हा आहे माझा जुगाड जो मी कधी कधी बेडरूममध्ये ठेवते, कधी कधी हॉलमध्ये, कधी कधी बाहेरसुद्धा. आणि इतकं सोपं आहे, इझी टू हँडल आहे, कोणीही वापरू शकतं आणि अगदी पटकन कपडे सुकतात. तर कसं बनवलेलं आहे, काय काय सामान वापरलेलं आहे, अगदी घरातलंच वापरलेलं आहे सगळं, चला सांगते. मागच्या वेळी गणपती डेकोरेशनसाठी ना हे पाईप आणलेले, तर ते पाईप उरलेले होते. तर मी ते 2 पाईप घेतले एकाच समान उंचीचे. तसेही हे पाईप मार्केटला खूप स्वस्त मिळतात, आपल्याला फक्त 2च पाईप हवे आहेत. अगदी 20-30 रुपयाच्या आत तुम्हाला मिळतील. आता याला ना होल करायचे आहेत, तर दोघी पाईपला समान अंतरावर होल करायचे आहेत. म्हणजे एकसारखे अंतरावर सेम टू सेम दोघी पाईपला होल करायचे आहेत. त्यासाठी इथे मी मार्किंग करून घेते. तर माझ्याकडे पेन नव्हता म्हणून मी नेल पेंटचा यूज केला. तर तुम्ही जेवढा मोठा पाईप घेणार असाल तेवढ्या पाईपाचं नुसार तुम्ही इंचानुसार दोघांमध्ये अंतर ठेवा. आता मी ते 6-6 इंचाचा घेतला आहे. तर माझ्या 4 दोऱ्या याच्यावर बसल्या. खूप जास्त जवळ पण नको, नाही तर मग कपडे सुकायला प्रॉब्लेम होतो. जेवढं लांब करता येतील तेवढं लांब करा. 6-7 इंच पुरेसा आहे. आता मी याला होल पाडून घेते. गॅसवर स्क्रूड्रायव्हर गरम केला आणि तो छानपैकी जिथे मी नेलपेंटने मार्क केलेलं होतं ना तिथे होल पाडून घेतलं. तसंही हा काळा पाईप आहे, इलेक्ट्रिशियनसाठी वापरतात हा. तर तो खूप स्वस्त मिळतो आणि नरम असल्यामुळे पटकन होल होतं. तर जो आपला प्लंबरिंगचा पाईप असतो ना त्याला थोडासा वेळ लागेल होल होण्यासाठी, जर तो तुमच्याकडे असेल तर. पण हा काळा पाईप असेल ना तर तो पटकन होल होतो. तर बघा पटकन छान असे होल झालेले आहेत. आता नेक्स्ट आपल्याला हवं आहे ते म्हणजे दोरी. तर दोरी आपल्याला बघा 10 रुपयाला परकरच्या बंडल्स मिळतात नाडीच्या, त्यासुद्धा तुम्ही घेऊ शकतात. आता ही दोरी ना मी बनवलेलीच होती, कारण की हे डेकोरेशनचं सामान उरलेलं होतं, ती लेस होती. तर ती लेस करायची काय म्हणून मी ती अशी त्याची दोरी बनवून घेतली. ती मला इथे यूज झाली. आता पुढचं काम ना खूप सोपं आहे. एक दोरी आपल्याला ह्या दोघी पाईपांमध्ये जिथे आपण होल केलेला आहे ना तिथे टाकून घ्यायच्यात. अशा 4 दोऱ्या मी घेतलेल्या आहेत. आणि शेवटी आपल्याला 2 दोऱ्या घ्यायच्या आहेत हँगिंगसाठी. तर बघा हँगिंगसाठी मी ज्या 2 दोऱ्या घेतलेल्या आहेत त्या मी गाठ मारून घेतली आणि आपल्याला त्याला हूक लावायचं आहे. जर हूक नसेल तरीसुद्धा चालेल, पण माझ्याकडे हूक आहे. हूक असलं की कसं पटकन काढलं की दुसरीकडे अटकवलं सोपं पडतं. तर माझ्या बेडरूममध्ये ना शंभू जेव्हा लहान होतं ना त्यावेळी झोका लावण्यासाठी हूक लावलेले होते. आता ते हूक तसेच आहेत. तर त्या हुकांनाच मी हा जुगाड आहे ना तो लावून घेते. तर तुमच्याकडे जर असेल तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्ही खिडकींना लावू शकतात. अशी आपल्या घरातली कुठली ना कुठली जागा असतेच जिथे आपल्याला हा जुगाड अगदी परफेक्ट फिक्स होईल. शक्यतो ज्या रूममध्ये फॅन चालू असतो ना त्या रूममध्ये फॅनच्या खाली हे सुकवायचे, म्हणजे लावायचं. यामुळे ना कपडे पटकन सुकायला मदत होते. तर बेडरूममध्ये तर सतत फॅन चालूच असतो, त्यामुळे मी हा जुगाड इथे फिक्स केलेला आहे. आणि आता ना बघा, जेव्हा आपले कपडे दोरीवर असतील तोपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा कपडे नसतील तेव्हा आपण हे अगदी सहज काढून कुठेतरी ठेवून देऊ शकतो. कोणाला कळणार पण नाही की आपण कपडे कुठे सुकवले आहेत किंवा अडचण दिसणार नाही. ज्या आपण दोऱ्या घेतो ना तर त्या दोऱ्या आपल्याला पटकन काढता येत नाही, तर त्या घरामध्ये तशाच राहतात आणि मग ते दिसायला चांगलं नाही वाटत.
त्यामुळे आपल्या घराचा शोसुद्धा जातो. आणि असं जर जुगाड केलं ना तर आपण कपडे कधीही कुठेही वाळत घालू शकतो आणि कधीही ते काढून घेऊ शकतो. जसं स्टँड आहे, स्टँड पण आपण घेऊ शकतो, पण स्टँडला काय होतं ना, शेवटी ती जागा अडलीच जातेच. आणि उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात कपडे तर अगदी पटकन सुकतात, त्यामुळे त्या स्टँडची खूपशी अशी गरज पडत नाही. आणि मला तर अजिबात अडचण करायला आवडत नाही. माझ्याकडे जागा जरी खूप असली ना तरीसुद्धा मी अशा गोष्टी अजिबात घेत नाही ज्याने जागा अडते. तर माझ्याकडे जुगाड भरपूर आहे तर मी जुगाड करते. तर बघा, आता हे स्टँड न घेता, स्टँडमध्ये पैसे इन्व्हेस्ट न करता मी अशा पद्धतीने फक्त 50 रुपयाच्या आतमध्ये हा जुगाड बनवलेला आहे. बनवायला तो खूपच सोपा आहे आणि तो दिसायलासुद्धा खूप छान दिसतो. पसारा वाटत नाही, कपडे इकडे तिकडे पडलेले वाटत नाही, अगदी व्यवस्थित वाटतं. आता बेडरूममध्ये कंटिन्यू फॅन चालू असतो, त्यामुळे मी बेडरूममध्ये लावलं. आणि जेव्हा रात्री झोपायची वेळ असते तेव्हा मी हा स्टँड म्हणजे हा माझा जुगाड हॉलमध्ये लावते. आता कपडे पटकन वाळण्यासाठी ना काही ट्रिक्स बघूया. तर बघा, अशी रिंग प्रत्येकाकडे असतेच, पण तुम्ही काय करतात की कपडे सिंगल एका क्लिपला लावतात. जर तुम्ही अशा पद्धतीने कपडे लावले ना, जसे मी लावते तसे, म्हणजे एक रुमाल 2 क्लिपला लटकवायचा किंवा चड्डी वगैरे असं जे काही तुमचे कपडे असतील ना ते असे व्यवस्थित लावून ठेवायचे. म्हणजे काय होतं ना की हे पटकन सुकतात. जर तुम्ही एक प्रत्येक क्लिपला एक कपडा लावला तर तो पटकन सुकणार नाही. आणि जर तुमच्याकडे मशीन नसेल, ते ड्रायरला टाकलेले नसतील, तर मग अवघडच आहे सुकणं. त्यासाठी ना तुम्ही तुमच्याकडे मशीन असो किंवा नसो, तर तुम्हाला जर क्लिपला कपडे लावायचे असतील ह्या गोल्ड रिंगच्या, तर ते अशा पद्धतीने लावा. आता कपडे पटकन सुकण्यासाठी आपण काय करू शकतो ते मी तुम्हाला थोडक्यात सांगते. पहिली स्टेप करायची आहे, कपडे आपल्याला लवकर धुवायचे आहेत. म्हणजे दिवसभर आणि रात्रभर ते वाळून होतील इतक्या लवकर कपडे धुवायचे आहेत. मशीनलाच लावायचे आहेत म्हणून आत्ता धुवू नंतर धुवू असं करत करत जर कपडे उशिरापर्यंत ठेवले तर ते वाळायला तेवढाच वेळ लागतो. त्यामुळे काळजी घ्या की पटकन कपडे धुवून आपण पटकन वाळत घालायचे, म्हणजे त्यांना बराच वेळ मिळतो सुकण्यासाठी. तिसरी गोष्ट आहे डबल स्पिन करणं. कधी कधी काय होतं ना, पाऊस खूप असतो, वातावरण खूप असं ढगाळ असतं, पावसाचं असतं, त्यामुळे कपडे सुकणारच नाही हे आपल्याला माहिती असतं. त्यामुळे ना जर तुमच्याकडे मशीन असेल ना तर तुम्ही डबल स्पिन नक्की करा. चौथी गोष्ट, कपडे धुवून झाल्यानंतर, स्पिन झाल्यानंतर आत्ता वाळत घालेन नंतर वाळत घालेन असं करून करून कपडे जर आपण तसेच ठेवले तर त्यामध्ये आपोआपच ओलावा निर्माण राहतो आणि काही वेळाने त्याला घाण वासायला सुरुवात होते. त्यामुळे कपडे ड्रायर झाले की ते लगेचच्या लगेच वाळत घालायची सवय ठेवा, म्हणजेच कपडे पटकन वाळतील आणि घाण वास येणार नाही. कपडे सुकलेत की नाही याचा अंदाज न घेता आपण ते थोडेसे ओलसर असताना जर घडी करून कपाटात ठेवले ना तरीसुद्धा जेव्हा आपण ते कपडे अंगावर घालतो तेव्हा एक वेगळाच वास येत असतो. तो वास टाळण्यासाठी कपडे हे व्यवस्थित सुकले गेले पाहिजे. तर हे ज्या टिप्स आहेत ना त्या तुम्ही नक्की फॉलो करा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. त्यानंतर जर तुम्ही 2 दिवसातनं एकदा मशीन लावत असाल तर आत्ता पावसाळ्यात तसं करू नका, कारण की जास्त कपडे एकदाच टाकले धुवायला की ते सुकवायलासुद्धा जागा राहत नाही. आणि जर खूप अडचण करून आपण जर ते सुकवले तर त्याला अर्थातच वाससुद्धा येतो आणि ते पटकन सुकतसुद्धा नाही. त्यामुळे थोडे थोडे कपडे रोज धुवा आणि ते छानपैकी हवेशीर जागेमध्ये सुकवा. जर तुमच्याकडे स्टँड असेल तर त्या स्टँडवर कपडे वाळत घालायला जागा कमी असल्यामुळे आपण खूप जवळ चिटकून जर ते कपडे वाळत घातले तर त्याला आतमध्ये फिरायला हवा राहणार नाही, हवा मोकळी राहणार नाही, त्यामुळे ते पटकन सुकणार नाही आणि वास येईल तो वेगळाच. तर त्यासाठी ना अशा स्टँडमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मी तुम्हाला जो जुगाड सांगितला आहे ना तो जुगाड नक्की करा. आणि जर तुम्ही स्टँड घेणारच असाल तर तुम्ही प्रत्येक कपड्यांना हँगरला लावायची सवय करा. स्टँडला जर कपडे आपण हँगरला टाकून लावले ना तर आपल्याला भरपूर जागा मिळते कपडे सुकवण्यासाठी. खूप कमी जागेमध्ये आपल्याला भरपूर कपडे सुकवायला मिळतात. आणि हे स्टँड अशा ठिकाणी ठेवा जिथे अगदीच फॅन खाली पटकन ते सुकतील. जर तुमच्याकडे टेबल फॅन असेल ना तर हा टेबल फॅन ह्या कपड्यांच्या स्टँडसमोर लावून ठेवायचा, म्हणजे कपडे पटकन सुकतात. आता मार्केटमध्ये ह्या रस्स्यासुद्धा मिळतात, यालासुद्धा तुम्ही हँगरने कपडे छानपैकी अटकवू शकतात. कितीही वारा आला तरीसुद्धा कपडेवर इकडे तिकडे होणार नाहीत. आता घरातले जे काही जाड कपडे असतात ना, उदाहरणार्थ जर जीन्स पॅन्ट्स ह्या सुकायला जरा वेळ घेतात, तर त्यासाठी ते सुकवण्यासाठी पटकन तर ते अशा पद्धतीने जसं फोटोमध्ये दिसते ना त्या पद्धतीने वाळत घालायचं, याने पाणी पटकन निथरतं आणि कपडे पटकन वाळतात. आता शेवटची टिप, ज्या रूममध्ये आपण कपडे सुकवतो ना त्या रूमच्या खिडक्या नेहमी उघड्या ठेवायच्या. खिडक्यांमधून येणारी ताजी फ्रेश हवा कपड्यांना लागते आणि कपडे छान व्यवस्थित वाळतात सुद्धा आणि कपड्यांना येणारा कुबट वास येत नाही. कपड्यांना कुबट वास येऊ नये यासाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, याआधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की चेक करा.
पावसाळ्यामध्ये जे काही कपडे आपले ओलसर राहतात त्यातून घाण वास येतो, पूर्ण घरामध्ये वास पसरतो, तर तो पसरू नये त्यासाठी कपडे कसे धुवायचे त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की कपडे कसे धुवायचे ज्याने त्यांना कुबट वास येणार नाही. तर माझे जे काही व्हिडिओ असतात ना ते अगदी सर्वसामान्य लोकांना परवडतील असेच असतात. तर त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आत्तापर्यंत आवडला असेल, आयडिया आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना ही आयडिया खरोखर गरजेची आहे त्यांच्यापर्यंत शेअर नक्की करा. तर पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत आणि वेगळ्या माहितीसोबत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आता हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहेत हे मला कमेंट करून नक्की कळवा. तर पुन्हा भेटू. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. बाय बाय.